पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विषय चाललेला आहे की अनुभव असला पाहिजे. अनुभवाविण बोलणे नको. अनुभवाविण ज्ञान व्यर्थ असा आता विषय चाललेला आहे. अनुभव पाहिजे. नुसतं उगाच ज्ञान असून उपयोग नाही. त्या ज्ञानाचा आपल्याला अनुभव पाहिजे. नका दंतकथा येथे सांगू कोणी, कोरडे ते मानी बोल कोण. दंतकथा म्हणजे ऐकीव गोष्टी. ऐकीव गोष्टी कोण मानणार आहे. म्हणजे सांगू नका. कोरडे खुदे जे बोल आहेत ते कोण मानणार. अनुभव येथे व्हावा शिष्टाचार, न चलती चार आम्हा पुढे. अनुभव इथं पाहिजे. शिष्टाचार या ठिकाणी पाहिजे. आणि न चलती चार. चार म्हणजे चावटपणा. काही चार किंवा खोटेपणा. आम्हा पुढे खोटेपणा चालत नाही. आणि निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगळ आली. राजहंस म्हणून एक पक्षी आहे. तो हिमालयात असतो. तर तो त्या पक्षाला दूध आणि पाणी एका जागी जर मिसळून ठेवलं एखाद्या भांड्यात, त्यातलं दूधच तेवढं पिते आणि पाणी बाजूला ठेवून टाकते. असा तो राजहंस पक्षी आहे. तो त्याप्रमाणे क्षीर म्हणजे दूध आणि पाणी हे वेगवेगळं करणारा राजहंस आहे. तसं तुकाराम महाराज म्हणते, खरं आणि खोटं हे वेगळं करणारा मी स्वतः आहे. आणि म्हणून आमच्या पुढं अशा काही हे लटक्या गोष्टी सांगू नका. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, एरा गाबाळाचे काय काम. तुकाराम महाराज म्हणतात, येथे जातीवंत अनुभवी मनुष्य हवा. इतर एरा गबाळ्यांना कसा काय उपयोग नाही. आता पुढे अभंग आहे. शिकविला तैसा पढवदाणे पुसा, कैची साच दशा तैसी अंगी. पुसा म्हणजे पोपट. सांगितल्याप्रमाणे बोलतो. सांगितल्याप्रमाणे की जसं शिकविलं पढवदाणे पुसा म्हणजे पाठ करतोय पोपट, परंतु त्यातलं त्याला काहीही माहीत असत नाही. त्याला आपण काही जर त्याला जे शिकवलेलं असतं, पण ते प्रत्यक्ष वस्तू काय आहे त्याला काही माहीत नसतं. स्वप्नीच्या सुखे नाही होत राजा, तैसा दिसे माझा अनुभव. स्वप्नामध्ये राजा झाला म्हणजे काय, जागृतीमध्ये तो राजा होत नाही. एक उभी अजून राहिलेली आहे, ती पुढच्या विषयात दुरुस्तीला येईल. दर्पणीचे धन हाती न पदरी, डोळा दिसे परी सत्याची. आरशात धन पाहिलं आरशात, आणि हे काय म्हटलं तुम्हाला का उपयोग आहे त्याचा. कासया हा केला जिव्हे अलंकार, पायासी अंतर दिसत असे. तुकाराम महाराज म्हणतात की देवा, मी जिवेला हा अलंकारिक शब्द करून हे सगळं मी कविता आणि हे सगळं किंवा हे काव्य मी जे करतोय, हे कशासाठी काय उपयोग आहे याचा. मला तुझ्या पायाची प्राप्ती होत नाही. आणि मग हे माझं जे काव्य आहे, माझी जी भक्ती आहे, माझं जे आता बोलणं आहे फुकट आहे. असं केली तरी लाळाची घोटावी, ठकाठकी केवी दिसत असे. मी जर ह्या मोक्ष सुखाची देवा तुझ्या सुखाची आशा केली तर नुसती
लाल घोटीतच बसायचं, मिळेल 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 म्हणून. ही ठगाठगी तुझी देवा, तुझी ही ठगाठगी देवा, तू म्हणजे मला फसवाफसवी माझी करतायस. कवित्वे रसाळ वदविली वाणी, साक्ष ही पुराणी घडे ऐसी. तुकाराम महाराज, माझं मी जे कवित्व केलं आहे ते रसाळ अशी माझी वाणी तू देवा, तू माझ्याकडून बोलवून घेतली आहेस, वदवून घेतलेली आहेस. आणि ही पुराणामध्ये साक्ष आहे. कारण म्हणजे पूर्वी पुराणात ज्या गोष्टी सांगितलेल्या होत्या त्याच मी पुन्हा तुकारामानं सांगितलेल्या आहेत. तुकारामानं काही पदरच्या सांगितलेल्या नाहीत. तुका म्हणे गुरे राखोनी गोवारी, माझी म्हणे परी लाभ नाही. गोवारी म्हणून एक जमात आहे, ती दुसऱ्याची जनावर राखते आणि त्या माळावर गेल्यानंतर ही माझी जनावर म्हणतं. परंतु जनावर तिची नसतात, ती गावातल्या लोकांची असतात. त्याला गोवारी लोक म्हणतो. तुका म्हणे गुरे राखोनी गोवारी, माझी म्हणे परी लाभ नाही. ते त्या गोवाऱ्याकडं ती गुरं आहेत, ते गुरं दिसतात, परंतु त्याचा लाभ त्याला काय होत नाही. पुढचा अभंग आहे. अनुभव तो नाही आमुच्या दर्शने, ऐकली काने वदई वाणी. जेविल्याचा कैसा अनुभव अंतरी, म्हणता मांडे पुरी काय होते. अनुभवाशिवाय ज्ञान व्यर्थ आहे. तर अनुभव तो नाही आमुचिया दर्शने, आम्ही देवा तुझं दर्शन घेतलं, पण आम्हाला त्याचा अनुभव काही येत नाही. ऐकले कानी वदई वाणी, जे आम्ही ऐकलेलं असतंय ते आम्ही तोंडानं बोलतो. आणि हे काय ते देवा, ते काय कसं. जेविल्याचा कैसा अनुभव अंतरी, म्हणता मांडे पुरी काय होते. जेवल्याचा आनंद कसा काय हो. पेहरावानं नुसतं म्हणायचं मांडे मांडे म्हणजे पोळ्या, पुरी. तर ही पुरी पोळ्या हे सगळ्यात नुसतं म्हटलं तोंडानं म्हणून काय जेवणाचा अनुभव येतो काय. तोंडानं म्हणून उपयोग नाही, ती खायला मिळाली पाहिजे. नाही नाही गेली तळमळ दातारा, काजी हरिहरा चाळविले. देवा नाही, दातारा म्हणजे देवा, मोठ्या दातृत्व असणाऱ्या अशा देवा, माझी तळमळ जी माझ्या अंतःकरणातली आहे ती काही गेलेली नाही. आणि हरिहरा चाळविले, काजी हरिहरा, का अगा हरी म्हणजे भगवान विष्णू, आणि हरा म्हणजे हर म्हणजे शंकर. हरिहरात आणि तुम्ही मला त्यात शंकर विष्णू ह्या देवानो तुम्ही मला चाळविले म्हणजे फसविले. कशासाठी फसवता. पत्री कुशलता भेटी अनादर, काय ते उत्तरे येईल मानू. पत्र लिहिताना म्हणायचं सुखरूप आहे, चांगला आहे, तुमच्याबद्दल आदर आहे सगळं म्हणायचं. आणि प्रत्यक्ष तो माणूस आला की त्याची चौकशी सुद्धा करायची नाही. पत्री कुशलता भेटी अनादर, काय ते उत्तर येईल मानू. मग काय त्याचा उपयोग. अंतरी सभा ही का नाही सारिकी, धरुणी पारखे वर्त तसा. तो तुकाराम देवाना म्हणतोय की आत आणि बाहेर तुम्ही सारखंच पाहिजे, परंतु तुम्ही आत बाहेर सारखं नाही. मला मला परक्यासारखं वाटता. मला तुम्ही पारखे झाले म्हणजे अंतर पडले तुमच्या आणि माझ्यामध्ये. मग काय उपयोग माझ्या भजनाचा आणि तुमच्या देवपणाचा. अलो अलो ऐसा देऊनिया आस, देऊनिया आस. अलो अलो ऐसी देऊनिया आस, वाहो बुडते आस काय द्यावे. तुकाराम म्हणजे एखादा मनुष्य बुडायला लागला,
आलो 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 म्हणायचं आणि जायचंच नाही, त्याला बुडू द्यायचं. हे काय चांगलं आहे का? तसं तुकाराम म्हणतात, तुका म्हणे अहो चतुरा शिरोमणी, देवा तुम्ही चतुर आहात, चतुरांच्या मध्ये सर्वात चतुर असे शिरोमणी आहात. किती माझी वाणी तुम्ही कोठे, मी माझी वाणी ही तुमच्यासाठी वापरतोय आणि तुम्ही कुठं आहे, तुम्ही लवकर या, मला भेट द्या, असं का करता? असा हा तुकारामाचं अनुभवाविण ज्ञान व्यर्थ आहे अशा विषयात ते झाले. आता अनुभवाविण बोलणं, अनुभवाविण बोलणं, नुसतं बोलायचं, त्याचा अनुभव जर आपल्याला नसेल तर उपयोग काय? त्याला उदाहरण दिले की व्याला वीण करी शोभन तातडी, चार ते गधडी करीत असे. ही बाळंत झालेली जी बाई आहे, तर ती त्याच्या खेरीज उगाच बारसं वगैरे हे करायचं, तर जर ती बाळंत झालेली नाही, तिला मूल झालेलं नाही, तर मग ती गधडी आहे, त्याची गाढवासारखी आहे वागणं तिचं, आणि चार म्हणजे चावटपणा ती करते. कासया पाल्हाळ अनेकांचे लेखी, सांगता नव्हे सुखी साखरेसी. कासया पाल्हाळ, कशाला पाल्हाळ दाखवता? की नुसतं पाल्हाळ एक बोलण्याची काय गरज आहे? नुसतं साखर म्हणून सांगून उपयोग काय आहे? साखर खाल्याचा अनुभव पाहिजे. नव्हे सुखी साखरेसी, साखर खाल्ल्याशिवाय तो सुख होत नाही. कुंथाचा ढेकरे न देवेल पुष्टे, ही म्हणजे कुथून ढेकर द्यायचा, मी जेवलोय असं का उपयोग आहे त्याचा? जेवण नसताना उगाच कुंथून ढेकर द्यायचा. रूप दावी कष्टी मळीलवरी, पण आणि ढेकरले म्हणजे जेवल्यानंतर काय होतंय, त्याचा चेहरा टवटवीत झालेला असतो, पण ह्याचा चेहरा मात्र मळीन असतोय आणि कष्टी झालेला, दुःखी झालेला असतोय, आणि उगीच कुथून ढेकर देतोय, का उपयोग? तसं अनुभव नाही तर बोलून का उपयोग? तुका म्हणे अरे वाचाळ हो ऐका, अनुभवे वीण नका वाव घेऊ. तुकाराम महाराज म्हणतात, तुका बडबड करणाऱ्यानो ऐका, अनुभवाशिवाय बडबड करू नका. आता पुढचा अभंग आहे, मांडे पुऱ्या मुखेस सांगू जाणे मात. तोंडानं सांगायचं, मांडे पोळ्या पुऱ्या हे सगळं तोंडानं सांगायचं. गोडी लाळ हात चोळी रीते, आणि तोंडी लाळ हात चोळी रीते, आणि तोंडामध्ये लाळ याची, हात चोळीला बसलेला असतो. ऐसी याच्या गोष्टी फिक्या मिठे विण. असा जो मनुष्य बोलतो, त्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या मिठाशिवाय फिक्या म्हणजे अळणी आहेत. रुची देदी अन्न चवी नाही. ते जे अन्न आहे जर फिकं असलं, मीठ नसलं, तर ते अन्न जसं गोड लागत नाही, चव लागत नाही, तसं हे उगाच असे ज्याला अनुभव नाही त्याच्या बोलण्याचा काय उपयोग नाही. बोलो जाणे अंगी नाही शूरपण, काय ते वचन जाळावे ते. तर शूरपणाच्या नुसत्या गोष्टी बोलायच्या, पण प्रत्यक्ष अंगात शूरपणा जर नसला तर त्याचं जे वचन आहे ते काय जाळून टाकायचं आहे काय उपयोग त्याच्या बोलण्याचा? त्याप्रमाणे बोलल्याप्रमाणे त्याचा शूरपणा त्याच्या अंगात पाहिजे. तुका म्हणे बहु तोंडे जे वाचाळ, तेंग तेच मूळ लटी घ्याचे. जे बहुत जे असे वाचाळ लोक आहेत, फार सारखे तोंडानं फार ते बडबडणारे जे लोक आहेत, तेंग तेच मूळ लटी घ्याचे. त्यांच्या बोलण्याचे मूळ तेंग तेच म्हणजे बोलण्याचे मूळ असत्य असते, त्यात स्वानुभव किंवा सत्याचा अंश नसतो, ते नुसतं लटकत असते. तर जे असे बहुतोंडे वाचाळ बोलणारे असतात,
पुढं तो अभंग आहे. पुढं शिकल्या बोलाचे सांगतील वाद, अनुभवे भेद नाही कोणा. शिकल्या बोलाचे, शिकवलं सांगितलं की असं आहे तसं आहे, आमके वेद आहे, असा देव आहे, असा भक्त आहे, असा अमुक आहे, सगळं ते अध्यात्म असं आहे, सगळं सगळं सांगितलं. अनुभव भेद नाही कोणा. परंतु अनुभवच जर कुणाला नसेल, पंडित हे ज्ञानी करतील कथा, न मिळती अर्था निज सुखा. पंडित लोक, जे ज्ञानी लोक, ते कथा कथा करतात, कथा सांगतील, पण न मिळती अर्था निज सुखा. परंतु त्याने ते जे अर्थ आहे आणि त्यांचं जे सुख, निज सुख जे आहे, त्या निज सुखाला, परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत ते जाऊ शकणार नाहीत. ते नुसता कथा सांगित बसतील. तुका म्हणे जैसी लाचासाठी गाही, देतील ते नाही ठावी वस्तू. तुका म्हणे लाच घेऊ खोटी साक्ष द्यायला जातात. खोटी साक्ष द्यायला गेलं, ग्वाही म्हणजे साक्ष, परंतु त्याला ती वस्तू ठाऊक असत नाही. की तो सांगतो की साक्ष देतो ज्यानं शिकविल्याप्रमाणे. उदाहरणार्थ एकाला सांगितलं की ह्या जमिनीमध्ये माझी 40 वर्ष झाले वहिवाट आहे, असं सांग, असं सांगितलं. मग तो साक्ष द्यायला गेला. तो म्हणला ह्या माणसाची माणूस आहे, सधू आहे, ह्या सधूची ह्या शेतात 40 वर्षे वहिवाट आहे. मग त्याला विचारलं तुझं वय किती? तर माझं वय 20 वर्ष आहे. तो म्हणा माझं वय 20 वर्ष, मग तुला 40 वर्षाचं काय माहिती. बोलता वाटे सोपे, करणे करिता ठीर कापे. बोलताना सोपं वाटतंय तर हे करावं ते करावं सगळं करावं, परंतु जे बोलायचं झालं मग तर ढुंगण थर कापायला लागतं. त्याचं नुसतं प्रत्यक्ष करायची वेळ आली की नवे वैराग्य सोपारे, मज बोलतान वाटे खरे. वैराग्याच्या गोष्टी बोलायच्या, मी असं करणार, मी तसं करणार, परंतु जर प्रत्यक्ष ती वेळ आली तर मात्र त्या माणसाला प्रत्यक्ष वेळ आल्यानंतर ते त्याच्याकडून होत नाही. नवे वैराग्य सोपारे. देवा तो तुकाराम महाराज, मला काय खरं वाटत नाही तुझं. खूप लोक सांगतात वैराग्याच्या गोष्टी, असं करीन तसं करीन, पण प्रत्यक्ष जर वेळ आली तर वैराग्य न करता. वैराग्य म्हणजे काय? वैराग्य म्हणजे त्याग, कोणत्याही गोष्टीचा त्याग करणं, ह्याला वैराग्य म्हणतो. सोपारे म्हणजे सोपं. विषखावे ग्रासो ग्रासी, धन्य तोची एक सोसी. एखादी गोष्ट करायची झाली आणि अडचणीची गोष्ट झाली तर प्रत्येक पावलाला विष खाल्याप्रमाणे दुःख भोगावं लागतं. आणि असं जे दुःख भोगूतून जो सोसतो तो धन्य माणूस म्हणायचा. तुका म्हणे करुणी द्यावी, त्याचे पाय माझे जीवी. तुकाराम महाराज म्हणजे नुसतं बोलू नका, करून दाखवा, मग त्याचे पाय मी जीवापासून त्याच्या पाया पडीन. मी त्याचं पाय माझ्या जीवनात धारण करीन. पुढचा अभंग आहे. वदैवाडी परी दुर्लभ अनुभव, चालीचाची वाहो बहुतेक. वदैवाणी नुसते आपल्या वाचेनं बोलायचं, परी दुर्लभ अनुभव, परंतु अनुभव मात्र काडी इतका त्याला नसतो. चालीचाची वाहो बहुतेक. बहुतेक ठिकाणी मागील चालीप्रमाणे अनुसरण्याची प्रथा असते. नुसतं बडबडायचं तेवढं, आणि मागचा अनुभव आहे, मागची चाल आहे तसं म्हणून आपलं बडबडायचं.
आम्ही ऐसे कैसे राहावे निश्चळ, पाठी लागा काळ जिंती तसे. तुकाराम महाराज म्हणतात, पण आम्ही असं कसं गप राहावं, आम्ही शांत कसं राहावं, निश्चळ म्हणजे हालचाल न करता आम्ही कसं राहावं. पाठीला आमच्या पाठी काळ लागलेला आहे, आमचं आयुष्य आपोआप मागं पडत आहे आणि काळ आम्हाला जिंकतोय. आयुष्यात एक एक दिवस आमचा संपत जातोय. वाढविता पोट दंभाचे पसारे, येथील माघारे मुदला तोटे, येथील माघारे मुदला तोटे. वाढविता पोट दंभाचे पसारे, की व दंभाचे हे वाढवायचे. दंभ म्हणजे ढोंग, ढोंग करायचं, मी चांगला आहे, मी साधू आहे, मी संत आहे, मी सज्जन आहे. येथील माघारे, केवळ पोट भरण्यासाठी दांभिक भक्तींचे पसारे वाढवायचे. आणि असं करून काय उपयोग, त्यामुळे मूळ मुदलातच तोट आहे. काय फायदा नाही दंभ करून मी चांगला आहे वगैरे म्हणून. तुका म्हणे बरे जागविता मना, तुमच्या नारायणा अभय करे. तुकाराम महाराज म्हणतात, नारायणा तुमच्या अभयकराच्या वरदहस्तामुळे मी माझ्या मनाला जागृत सावध ठेवलेले बरे, हे चांगले. आता पुढचा अभंग आहे. लाज वाटे मज मानिती हे लोक, हे तो नाही एक माझे अंगी. की तुकाराम महाराज म्हणतात, याला खरा साधू म्हणायचं. मला लोक मानतात, माझ्या पाया पडतात, मला साधू म्हणतात, पण मला त्याची लाज वाटते म्हणतात. कारण तो ह्यातलं माझ्याकडे काहीही नाही, साधुत्व नाही, मोठे पण नाही. मोजूनी झिजलो मापाची या परी, जाळावी ही थोरी लाभाविनो. की अडीसरी असते, अडीसरीनं धान्य मोजतात मापानं. ती झिजली तरी अडीसरीत काय धान्य शिल्लक असतं काय नाही. तसं मी नुसतं हे सगळं भक्ती करतोय, परंतु त्याचा काय लाभ नाही मला झालेला. आणि मग ही काय माझी थोरी जी आहे ती झाडून टाकायची काय उपयोग आहे. कोमळ कंटक तीक्ष्ण अगरी, पोचटते वरी अंग कांती. काटे असतात, पण अगदी नवीन जो बाभळीचा काटा असतो, अगदी नवीन नुसता उगवलेला तो मऊ असतो. तो जरी टोचला तरी काय उपयोग होत नाही. त्याचा ते हे ह्याच्याला आपल्या अंगामध्ये कुठं शिरत नाही. कोमळ कंटक तीक्ष्ण अगरी, पोचतई वरी अंग कांती. तर चित्रीचे लेप शृंगारले निके, जीवे वीण फिके रूप त्यांचे. चित्रामध्ये चित्र काढलेलं असतंय आणि ते चित्र जे आहे ते चांगले चित्र हे काढून रंग लावून चांगलं शृंगारलेलं असतंय, पण त्यात जीव नसतोय. ते फिके म्हणजे ते निरुपयोगी असतं, त्यात जीव नसल्यामुळं. त्याप्रमाणे तुकाराम म्हणतोय, मी खरा भक्त आहे, त्यामुळं मला त्याचा अनुभव नाही, त्यामुळं माझं हे सगळं फुकट आहे. तुका म्हणे दिसे वाया गेलो देवा, अनुभव ठावा नाही तेडे. तो तुकाराम म्हणाला, देवा मी वाया गेलो, मी फुकट गेलो असं मला वाटतंय. का तर मला अनुभव नाही, काय नाही, आणि मी देवा तुझ्या गोष्टी बोलतोय. तर पुढचा एक अभंग आहे. व्यालियाच्या अंगी असती वेदना, तुका म्हणे मना मन साक्षी. ज्याला अनुभव असतो, व्यालियाच्या जिनं आळणपणा आलं असते, ज्यानं मुलाला जन्म दिला असतंय, तिला वेदना माहिती असतात. आणि तुका म्हणे मना मन साक्षी, हे ज्याचं त्याला मनाला मन साक्षी असते, नुसतं सांगून त्याचा काय उपयोग नाही. वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, एरानी वाहावा भार माथा. तुकारामाने पुढचा एक अभंग म्हटलाय. वेद जे आहेत, तर वेद हे 4 वेद आपल्या ह्याच्यामध्ये 4 वेद सांगितलेले आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 वेद सांगितले.
ऋग्वेद हा मूळ मूळ ब्रह्म ईश्वर यांची माहिती देणारा वेद आहे. यजुर्वेद म्हणजे की कर्म उपासना कशी करायची ती माहिती देणारा वेद आहे. सामवेद म्हणजे गायन वगैरे कला आणि अथर्ववेद म्हणजे मंत्र तंत्र असा तो भाग आहे. पण यजुर्वेद हा कर्म वगैरे कर्म कशी करावी उपासना कशी करावी याची माहिती देणारा आहे. यजू म्हणजे यज्ञ कसे करावे काय करावं असं त्याची माहिती देणार आहे. आणि सामवेद म्हणजे गायन वगैरे अशा ज्या वेगवेगळ्या कला येतात त्या कला सांगणारा 64 कला ज्या आहेत त्या कलांची माहिती देणारा. आणि अथर्ववेद म्हणजे मंत्रतंत्र जादू टोना सांगणारा. तर हे वेद सगळे संस्कृत भाषेमध्ये आहे. आणि की हे धर्माचे जे मोठे अध्वर्य म्हटले जातात धर्म ज्यांच्या हातात आहे तर त्यांनी काय सांगितलंय हा वेद हे फक्त ब्राह्मणानेच म्हणायचे. कारण ते संस्कृत होतं. संस्कृत हे ब्राह्मणानेच शिकायचं आणि वेद हे ब्राह्मणानेच म्हणायचं. आणि ब्राह्मण सोडून वैश्य 4 वर्ण राहतात. वैश्य ने ब्राह्मण सोडून मग क्षत्रिय वैश्य शूद्र आणि स्त्रिया सर्व वर्णातल्या ब्राह्मणातल्या सुद्धा त्यांनी वेदाचं पठन करायचं नाही. अशा तऱ्हेचा वेदाचा असा दंडक होता. म्हणजे 4 वर्ण आणि स्त्री आणि शूद्र ह्या वेदानं वाळीत टाकलेला आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात वेद आम्हावरी रुसून या गेला वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा हेराने वहावा भार माथे. अरे तुम्ही आम्हाला वेद आमच्यावर रुसलेला आहे. आम्हाला वेदाचा अधिकार नाही. परंतु त्या वेदाचा खरा अर्थ काय ते आम्हालाच माहिती आहे. वेदाचा अर्थ काय ईश्वराची प्राप्ती. तर ईश्वराची प्राप्ती मला ईश्वराची प्राप्ती ईश्वर माझ्या जवळ आहे. म्हणून तुम्ही नुसतं ते वेद डोसकावून घेऊन फिरा. वेदाचा अर्थ जो ईश्वर तो माझ्याजवळ आहे. खादल्याची गोडी देखिल्यासी नाही फार धन वाही मधुरीचे. जे खायचा आहे जो जेवलेला असतोय तर त्याला आणि नुसतं लांबनं जे बघतोय लांबनं बघणाऱ्याला जेवणाऱ्याची गोडीचा अनुभव नाही. खादल्याची गोडी देखिल्यासी नाही भार धन वाही मजुरीचे. आणि एखाद्याकडे ते पैशाचं गटळ दिलं पोतं दिलं अंगावर आणि त्या घेऊन चल म्हटलं नोटा घेऊन चल तर त्याचा उपयोग काय त्याला मजुरी तेवढी 4 आणे किंवा 4-2 रुपये मजुरी मिळेल. ते काय पैसे त्याचे असतात काय त्याचे नसतात. तर हे भार म्हणजे ओझे वाहणार मजुरीनं ओझे वाहणार आहे. तर तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही पंडित शहाणे लोक ब्राह्मण लोक वेद वाचणारे लोक तुम्ही हे मजुरासारखं डोक्यावरनं वजन न्या पण ते खरं धन आहे ते माझ्याच मालकीत आहे मलाच माहिती आहे. आता पुढे एक अभंग आहे. होईल झाला अंगे देव जो आपण तयासी हे जन अवघे देव. काय लोक म्हणतात मी देव झालो. अरे मी देव झालो मग सगळेच देव आहेत असं तुला दिसलं पाहिजे. तर ज्यांना सर्व देव दिसतात देव दिसला पाहिजे. मी जर देव झालो असं कोणाला वाटत असेल त्यांना सगळे समाज देव दिसला पाहिजे. देव असा वाटला पाहिजे. हेरानी सांगावी रेमट कहाणी चित्ता रंजवणी करावया. आणि बाकीच्या लोकांनी उगाच रेमट म्हणजे कसली तरी लोकरंजनासाठी कसली तरी उगीच रंगवून गोष्ट सांगावी लोकांचं रंजन करण्यासाठी की त्यांना त्यांना देवाची प्राप्ती झालेली नसती आणि ते देव नसतात उगाच आपले सांगतात तेवढे.
घाला घाला आणि कांची नेणे तान भूक, सुखे पाय सुख आपुलिया. जो 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 झाला म्हणजे जेवून संतुष्ट झालेला आहे, तर तो दुसऱ्याची जर ताणभूक बघित नसला, सुखे पाहे सुख आपुलिया, आपण जेवलो म्हणजे सगळं जग जेवलं असं वाटायचं. आणि असा जर असेल तर त्याचा काय उपयोग? दुसऱ्यांची ताणभूक जर जाणणारा तो असा असला पाहिजे. तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव, शब्दाचे गौरव कामा नाही. तुकाराम महाराज म्हणतात येथे अनुभव पाहिजे. नुसतं कोरडं बोलायचं का उपयोग? मी देव झालो, मी देव झालो. अरे देव झालो तर तुला जग देव दिसलं पाहिजे. आणि हे जर तुला दिसत नसलं तर उगाच बडबडून ती रंगून रंगून सांगायची गरज काय? पुढचा अभंग आहे. जाणीवेच्या भारे चेपला उर, सदा बुर बुर सरे छिना. जे असे जे म्हणजे ज्ञानी, आपल्याला ज्ञान झालंय अशा तऱ्हेची ज्यांच्या घमेंड असते, तर ते जाणीवेच्या भारे चेपला उर, सदा बुर बुर सरेचिना. त्यांना ज्ञानाची घमेंड असते, त्यांचा त्याच्यातनं उरावर धडपड आलेला असतो आणि कायम त्यांची बडबड असते, ज्ञानी मी ज्ञानी आहे अशी. किती याचे ऐको कानी, मारिले घाणी नाळ खरी. किती याचे ऐको कानी, या लोकांचा मी किती ऐको म्हणतो, ऐकू हे कानानं माझ्या किती किती ऐको बरोबर. हे ज्ञानी लोक, हे अहंकारी लोक आहेत ते, की मारिले घाणी नाळ खरी. हे हे घाणीमुळे हे घाणीसारखे आहेत. नाळकरी अवस्थेतील घाणीपासून हे बोल आहेत. मिठेवीन अळणी बोल, कोरडी फोल घस घस. मीठ नाही तर ते जेवण जसं असतं तसं, मिठेवीन अळणी बोल, कोरडी फोल घस घस. मीठ जर नसलं तर जे जेवण जसं अळणी असतंय तसं देवाचा जर अनुभव नसेल तर नुसतं कोरडं बोलून काय उपयोग आहे? तुका म्हणे डेंगा न कळे हित, किती फजित करू तरी. तुकाराम महाराज म्हणते डेंगा, डेंग म्हणजे वाकडा तिकडा चुकीचा माणूस, ढोंगी माणूस. डेंग म्हणजे ढोंगी, वाकडा तिकडा असा वागणारा असा मनुष्य. ह्या ढोंगी माणसाला आपलं हित काय ते कळत नाही, हित कळत नाही. आणि मी ह्याची किती वेळा फजिती करू, ह्याला वाटेल तितकं किती बोलू ह्या अशा मूर्ख लोकांना, असं तुकाराम महाराज म्हणतात. आंधळे ते सांगे सांगितल्या खुणा, अनुभव देखणा प्रकट त्या. आंधळ जे असतंय ते ज्या सांगितलेल्या खुणा सांगते, पण प्रत्यक्ष त्याला काय माहिती नसते. आणि जो तो डोळस आहे, देखणा म्हणजे डोळस जो आहे, तर त्याला अनुभवाच्या खुणा माहिती असतात. नांदणूक सांगे वडिलांचे बळ, कैसा तो दुर्बळ सुख पाहावे. काही लोक नुसतं आपल्या वाडवडिलाच्याच गोष्टी सांगतात, वडील असे होते, ते वडील तसे होते, अमुक होते, आणि हे भीक मागित फिरत असतात. कैसा तो दुर्बळ सुख व्हावे, अशा तऱ्हेचा जी माणसं आहेत ती दुर्बळ ही सुख कसं काय मिळणार याला? तुका म्हणे नांदो आपुल्या प्रतापे, तयासी लोकापे स्तुती सांगो. तुकाराम महाराज म्हणतात, जो आपल्या पराक्रमावर जगतो, कुणाच्याही मेहरबानीवर जगत नाही, लोक त्याची स्तुती करतात. वांझेने दाविले गर्भार लक्षण, चिरगोटे घालून वाथ याला. वांझव स्त्रीनं आपण गरोदर आहे म्हणून चिंध्या पोटावर बांधल्या तर काय होतंय? देवी शब्द ज्ञानी करीती चावटी, ज्ञान पोटासाठी विकून या. तर वांझेनं जसं गरोदर आहे असं
पोटावर चिंध्या बांधून दाखवत आहे, तसे नुसते शब्दज्ञानी जे लोक आहेत, नुसतं ज्ञान हे प्रत्यक्ष देवाचं त्याला ज्ञान नाही, नुसतं शाब्दिक त्याला ज्ञान आहे, ते पोटासाठी ज्ञान विकतात, ते सांगतात, कथा कीर्तन सांगतात, पण ते 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 मांजरीच्या गर्भात लक्षणासारखे ते आहेत, त्यांचा काही उपयोग नाही, ते सगळं खोटं आहे. ज्ञान पोटासाठी विकून या, ज्ञान हे पोटासाठी विकायचं नसते. बोलाचीच कडी बोलाताची भात, जीवन या तृप्त कोण झाला. आपण कढी आहे, भात आहे, खावा भात, खावा कढी, खावा किती पोटभर खावा, असं जर नुसतं भाषण करून का उपयोग आहे. ते प्रत्यक्ष जेवलं पाहिजे ना. तसं हे भजनामध्ये कीर्तनामध्ये हे देवाचं सगळं सांगतात आणि प्रत्यक्ष त्यात काहीच अनुभव नाही. तर हे बोलाचीच कढी बोलाचाच भात, त्यांची बोलाची कढी असणे बोलाचाच भात. पुढं तुकारामांनी लिहित आहे, कागदी लिहिता नामाची साखर, चाटीता मधुर गोडी नेदी. कागदावर साखर असं लिहिलं आणि मग ती चाटली तर गोड लागते. ते कागदावर साखर लिहून उपयोग नाही. तर तसं हे जे कीर्तनकार वगैरे जे आहेत, हे नुसतं ज्ञान सांगतात, पण प्रत्यक्ष त्यांच्याकडे त्यातलं काही नसते. तुका म्हणे जळो जळो हे महंती, नाही लाज चित्ती आठवण. तुकाराम महाराज म्हणतात, या महंतांच्या, या साधू, महंत म्हणजे साधू, या साधूंची जी साधुत्व आहे त्याला आग लागून देत, त्यांना चित्त म्हणजे लाज सुद्धा काय वाटत नाही की हे साधुत्व हे करायला मिळाला. आता पुढचा अभंग आहे, देखीचे ते ज्ञान करावे ते काही अनुभव नाही आपणासी. नुसतं इतरांचे पाहिलेले ज्ञान काय कामाचं आहे, त्याचा आपणाला अनुभव आला पाहिजे. इंद्रियांचे गोडी ठकली बहुते, इंद्रियांचे गोडी ठकली बहुते, सोडिता मागुते आवरेना. इंद्रियांचे ज्याप्रमाण इंद्रियांना वाटतंय सगळे अमुक एका गुटखा खावावा, दारू प्यावी, पण ते त्याच्या पाठीमागे जाऊन कित्येक लोकांचं नुकसान झालेलं आहे, ठकलेले आहेत, फसलेले आहेत. इंद्रियांचे गोडी ठकली बहुते, सोडिता मागुते आवरेना. आणि एकदा ते व्यसन लागलं की ते काय सुटत नाही, आवरत नाही. युक्तीचा आहार नीतीचा व्यवहार, वैराग्य ते सार तरावया. या संसारातून तरुण जायचं असलं तर आहार युक्तीचा पाहिजे. आहार तेवढाच करायला पाहिजे. वाटेल तेवढा आहार करणं ते चांगलं नाही. जास्ती आहार करू नये, योग्यच आहार केला पाहिजे आणि परिमित तसा आहार केला पाहिजे. नीतीचा व्यवहार, व्यवहारामध्ये नीती पाहिजे. सत्य वगैरे सत्य पाहिजे, बोलण्यामध्ये सत्य पाहिजे, वागण्यामध्ये सत्य पाहिजे, वागण्यामध्ये नीती पाहिजे. खरं काय खोटं काय याचा विचार केला पाहिजे. आणि वैराग्य ते सार तरावया, वैराग्य पाहिजे. कोणत्याही गोष्टीचा त्याग करण्याची प्रवृत्ती पाहिजे. नुसतं आपल्याला नुसतं सगळं हव्यास, सगळं साठवावं, सगळं आपल्याला मिळावं असं न करता वैराग्य पाहिजे. एखादी गोष्ट चुकीची आहे ती मला मी घेणार नाही असं जे म्हणतो त्याला आपण वैराग्य म्हणतो. तर असं वैराग्य ते सारं तरावया. तर वैराग्य जर असेल तर ते तरुण जाण्याला संसारातून ते सगळ्यात चांगलं आहे. नावरे रे वाळीता घाला घाली वारा, तैसा तो पसारा अहंतेचा. नाव नदीमध्ये नाव घातलीस आणि एकदम वारा सुटला आणि ते नाव जाऊन ह्याच्यामध्ये वाळूमध्ये जाऊन रुतली, मग काय उपयोग होईल नाही, तिथे काय चालत नाही. तसं अहंकार आला की त्या माणसाच्या आयुष्यात काही उपयोग होत नाही, त्याच्या ज्ञानाचाही उपयोग नाही. तुका म्हणे बुद्धी आपुले अधीन, करी नारायण आतुडे तो. आपली बुद्धी आपल्या ताब्यात पाहिजे.
बुद्धी आपल्या ताब्यात पाहिजे तर नारायणाची प्राप्ती होते. तर नारायण आपल्याला आपोआपच प्राप्त होईल. बुद्धी आपल्या ताब्यात पाहिजे. आता पुढचाच हे आहे अपहार, चोरी आणि अपकीर्ती. अपहार म्हणजे आपल्याकडं काम म्हणून काही ठेवलेलं असले, रक्कम ठेवलेली असली, पैसे ठेवले असले तर ते चोरून ते गडप करायचे, खाऊन टाकायचे. त्याला अपहार म्हणायचं. चोरी म्हणजे दुसऱ्याचं धन आपण चोरी म्हणजे दुसऱ्याचं धन आपण बळकावायचं. आणि तिसरं म्हणजे अपकीर्ती. कीर्तीच्या उलट अपकीर्ती, वाईट कीर्ती. तर ह्याच्यावरचा आहे अभंग आहे. एवढी अपकीर्ती ऐकून या फजिती, एवढी कीर्ती ऐकून फजिती ऐकून जरी दाविल वदन थुंका थुंका तो देखून. एखाद्याची एवढी अपकीर्ती झालेली असते, एवढं त्याचं नालायकपणाचा त्याच्यावर शिक्का भरतला असतो. आणि इतकं करून सुद्धा जर असा माणूस चोरी केलेला, अपहार केलेला, अपकीर्ती झाला माणूस, जर माणसानं जर तोंड दाखवलं तर थुंका थुंका तो देखून. असा माणूस बघून त्याच्या तोंडावर थुंका. त्याला जवळ चाप्या देव या बसा म्हणायची काही गरज नाही असल्या मूर्खाला. काळीमेचे जिने जीवन यार आहे उसने. हा माणूस म्हणजे काळीमेचे, काळवंडलेलं असं जीवन कुत्र जसं जगतंय त्याप्रमाणे हा जगत असतो. तुका म्हणे गुण दरुषणे अपशकुन. तुकाराम महाराज म्हणतात असला माणूस जर दिसला तर त्याच्या दर्शन हाच अपशकुन असतो. याचं तोंड सुद्धा बघू नये, तर दर्शन सुद्धा होऊ नये. आता पुढचा विषय आहे अभक्ताची लक्षणे. जो भक्त नाही, देवाची ज्याला भक्ती नाही, असा जो मनुष्य आहे, अभक्त आहे, तर त्याची लक्षणं तो कशावरनं ओळखायचा? शुकराशी विष्ठा माने सावकाश, मिष्टान्नाची त्यास काय गोडी. जो डुक्कर जे आहे हे मिष्ठाच खाईत फिरत असते, तर त्याला मिष्टानं गोडी खायची. मिष्टान म्हणजे चांगलं पक्वान, गोड असं जेवण खाण्याची त्याला गोडी असत नाही, ते बी विष्ठाच खाईत नसे. तसं ते बी अभक्तासी आवडे पाखांड, न लगे त्या गोड परमार्थ. अभक्त जे लोक आहेत त्यांना पाखांड म्हणजे ज्या नास्तिकपणात आवडतो, वाईट करणंच आवडतं, त्याला परमार्थ गोड वाटत नाही. श्वानाशी भोजन दिले पंचामृत, तरी त्याचे चित्त हाडावरी. कुत्र्याला पंचामृत घालून चांगलं जेवण दिलं तर ते कुत्रं काय करेल? त्याचे चित्त हाडावरी. हाड जर टाकलं असलं ते घेईल, ते पंचामृताचं भोजनाकडे ते काय बघणार नाही. तुका म्हणे सर्पा पाजलिया क्षीर, वमिता विखार विष झाले. तुकाराम म्हणतात सापाला विष पाजलं म्हणजे क्षीर, दूध पाजलं सापाला. तुका म्हणे सर्पा पाजलिया क्षीर, दूध पाजलं, वमिता विखार विष झाले. पण तो सापानं जर ओकून टाकलं तर त्याचं विष होतंय. तसं हे अभक्त जे लोक आहेत त्यांनी जर भक्ती केली तर ते विषच असतंय, ते वाईटच असते. ज्यासी विषयाचे ध्यान त्यासे कैचा नारायण. ज्यांना विषयच पाहिजे असतो, काहीतरी सगळे प्राप्ती करायची असते, हे विषय पाहिजे, तो विषय पाहिजे, पैसा अडका पाहिजे, तर हे जे ज्यांना पाहिजे आहे त्यांना नारायण म्हणजे परमेश्वर मिळत नाही. साधू काहीचा पापियासी, काय चांडाळासी काशी. जे पापी लोक आहेत त्यांना साधूचा काय उपयोग आहे?
त्याला साधू काय प्राप्त होणार नाही. आणि जे चांडाळ आहेत त्याला काशीचं तीर्थाचा काय उपयोग नाही, किंवा तो काशीचं तीर्थ त्याला आवडणार नाही. काय पतितासी पिता, काय अधमासी गीता. पतित जो आहे, जो पापी माणूस आहे, तर त्याला पिता म्हणजे त्याला आपल्या त्याला जो आपला बाप आहे त्याची काय किंमत, जो पापी आहे त्याला. काय अधमासी गीता, जो अधम माणूस आहे त्याला ही भगवद्गीता वगैरे सांगून का उपयोग. तुका म्हणे निरंजनी शठ कैसा ब्रह्मज्ञानी. तुकाराम महाराज म्हणतात, जो लुच्चा आहे तो मळरहित निरंजनी, निरंजन म्हणजे स्वच्छ, मळरहित ब्रह्मज्ञानी होणार नाही. जो शठ म्हणजे टग्या, शठ कैसा ब्रह्मज्ञानी. आता पुढचा अभंग आहे. अभक्ताचे गावी साधू म्हणजे काय, व्याघ्रवाडा गाय सापडली. की अभक्त जे लोक आहेत त्यांच्या गावात साधू गेला तर त्या साधूची काय परिस्थिती होईल. वाघाच्या गुहेमध्ये, वाघाच्या जंगलात गाय सापडल्यासारखं त्या साधूची अवस्था करतील हे अभक्त लोक. कसाबाचे आळी मांडिले प्रमाण, बसवण्णाची आण त्या काय. कसाब जे लोक आहेत ते कसाब लोकांच्या गल्लीत जायचं आणि बैलाची शपथ घालायची. बैला शपथ काय करायचं नाही, ते बैल कापून खातात आणि आपण त्याला बैलाची शपथ घालायची. काय कसाबाच्या आळी मांडिले प्रमाण, बसवांनाची आण त्या काय. केळी आणि बोरी वसती शेजारी, संवाद कोडेपरी घडे तेथे. केळी आहेत आणि बोरी आहेत, एकाच ठिकाणी एका आळ्यातच लावलेल्या आहेत. परंतु त्या बोरीला काय केळीचं गुणी काय येणार आहे काय, केळीची फळं काय तिला लागणार आहेत काय. तुका म्हणे खीर केली कारळ्याची, शुद्ध गोडी कैची वसे तेथे. कडू कारळ्याची खीर केली तर काय गोड लागणार आहे का, नाही. पुढं तो म्हणतोय, रत्नाच्या ओवणी काचे ऐशा धरी, अभेरुणी दुरी अधिकारी. रत्नाची ओवणी म्हणजे माळ, तर ती काचेप्रमाणे तिला किंमत देत नाही. असा जो अधिकारानं तो येत नाही. रत्नाची माळ असली तर त्याला किंमत देत नाही, अशी काही माणसं असतात. जाती स्वभाव आता डोळ्या आड, तया घडे नाड न कळता. तर जातीचा स्वभाव जो आहे तो डोळ्याच्या आड येतो आणि तया घडे नाड न कळता. तर त्याला न कळत हा मनुष्य आपल्या अधिकारात रत्नाची माळ काचे समान समजून तिचा त्याग करतो. त्याचा हा जाती स्वभाव डोळे झाकायला लावतो. त्यामुळे खरी परीक्षा न होता फसवणूक होते. जात कामधेनू देखे जैसा गाई म्हैसी, आणि का ते ऐसी करून या. कामधेनू जे त्याच्याकडं आणून दिली तर इतर गायीसारखंच त्याला तो समजतो. तुका म्हणे काय बोलून या फार, जयाचा व्यवहार तया साधे. तुकाराम महाराज म्हणतात, फार कशाला बोलू, ज्याचा व्यवहार त्याला शोभून दिसतो. द्रव्य इच्छेसाठी करीतसे कथा, काय त्या पापिष्ट आंधमिळे खाया. म्हणून तिने सांगितले की हे ज्ञान देते वेळी ज्ञानाचा मोबदला घेऊ नये. कथा सांगते वेळी, कीर्तन सांगते वेळी त्याचा मोबदला घेऊ नये. म्हणून तुकाराम ह्याच्या अभंगामध्ये सांगता, द्रव्य इच्छेसाठी करीत असे कथा. पैसे पाहिजेत म्हणून तो कथा सांगतो, ते देवासाठी नाही.
तो पैसे पाहिजे, त्या कीर्तन झालं की तिची बिदागी तेवढी पाकिट खावा मिळेल त्या नादात तो असतो. काय त्या पापिष्टा न मिळे का? अरे त्याला काय खायला मिळत नाही का? अन्न मिळत नाहीत काय? जे कथा कीर्तन करत नाहीत ते का जगलेले नाहीत का? पोट पोसावया तोंडे बडबडी नाही धड पुढी एक गोष्ट. पोट पोसण्यासाठी म्हणून तो तोंडान बडबडत असतो. त्यानं सांगितलेली एक गोष्ट सुद्धा खरी नसते. धड पुढी एक गोष्ट, एक सुद्धा निश्चयात्मक खरी गोष्ट नसते. पुढचा अभंग आहे. कावळ्याच्या गळा मुक्ता फळ माळा, तरी काय त्याला भूषण शोभे. कावळ्याच्या गळ्यामध्ये मोत्यांची मुक्ता फळ म्हणजे मोत्यांची माळ घातली कावळ्याच्या गळ्यात, तर काय म्हणजे तो कावळा शोभून दिसणार आहे काय? तसं असा जो अभक्त माणूस आहे त्याला कीर्तनाला उभा केला आणि बाकीचं काहीतरी केलं तरी काय त्याला शोभणार आहे काय? गजालागी केला कस्तुरीचा लेप, तिचे तर स्वरूप काय जाणे. गजा म्हणजे हत्तीला कस्तुरी जी चांगली सुवासिक जे हे असते ती कस्तुरी अंगाला त्याच्या लावली तर त्याला त्याचा काय त्या कस्तुरीचं महत्त्व आहे ते त्याला काय कळणार. बकापुढे सांगे भावार्थ वचन, वावगाचे सीण होय त्यासी. बगळा आहे तो मासं खायासाठी तिथं बसलाय, त्यांना आपण सांगलं की हे चांगलं नाही, असं आहे तसं आहे, असं त्याला जर भाषण करून सांगायला लागलं तर आपल्याला वावगा म्हणजे फुकटच आपल्याला त्रास तेवढा होईल, शीण तेवढा होईल. तुका म्हणे कैसे अभाविक जन, त्यासी वाया सीण करू नये. तुका म्हणे तैसे, तुकाराम महाराज म्हणते असे अभाविक लोक आहेत त्यांना उगत उपदेश करून सांगायची गरज नाही. ते आपल्या जातीवर जाणार आहेत, त्यांना सांगून त्याचा काही उपयोग होणार नाही. जाळे घातली सागरी, बिंदू न राहे भीतरी. आता हे लोक भक्ती करायला जातात. कसं समुद्रामध्ये जाळं टाकलं आणि वर पुन्हा बाहेर काढलं, त्यातनं काय पाणी वर येते? तर तैसे पापी याचे मन, तया नावडे कीर्तन. तर तसं पापी माणसाचं जे मन आहे तर त्याला कीर्तन आवडत नाही. गाढव गंगे न्हाणीले, जाऊन उकिरड्यावरी लोळे. गाढव गंगेत न्हावून आणलं, गंगा नदीत स्वच्छ करून आणलं तर ते लगेच ते उकिरड्यावर लोळत असतं. प्रीती पोसविले कावळे, जाऊन विष्ठेवरी लोळे. की कावळ्याला प्रीतीला आपण पोषण केलं कावळ्याचं तरी तो कावळा जाऊन विष्ठेमध्ये लोळत फिरतो. तुका म्हणे तैसी हरी, हिरव्या नावळे कस्तुरी. तुकाराम महाराज म्हणतात की देवा किरव्या नावळे, किरव्या म्हणजे डुकराला कस्तुरी आवडत नाही. सुवासिक काहीतरी त्या अंगाला लावून का उपयोग नाही. तरलो म्हणून धरिला ताठा, त्याशी चळ झाला फाटा. काही लोकांना वाटतं मी तरुण गेलो, मी साधू झालो, मी संसारातनं पुढं गेलो, मला मोक्ष मिळाला, मला देव प्राप्त झाला, असं जे म्हणून ताठ असे वागतात. त्याशी चळ झाला फाटा, तर त्यांची बुद्धी चढलेली आहे, वाणीला फाटे फुटले आहेत त्यांच्या. वायावी न तुटे धोड, मान सुख इच्छी भांड. की वायाविण तुटे दोड, हा वायावीण म्हणजे उगीचच की हा तुटे दोड हे जे कच्चं फळ आहे ते तुटलं तर फळ तुटलं तर काय फायदा. तुटे दोड म्हणजे जे कच्चं फळ आहे ते त्या देठापासून तुटलं तर त्याचा काय उपयोग होतोय काय? त्याचा काही उपयोग होत नाही. मान सुख इच्छी भांड, मान आणि सुख हे भांड म्हणजे हा भांडखोर मनुष्य, वाईट भांडखोर मनुष्य मान आणि मला सुख पाहिजे म्हणून इच्छा करतोय. वाय ही हीण मात
स्थापी आप आपुली सतत. ही ग्वाही म्हणजे शास्त्राशिवाय पुराव्याशिवाय तो तो आपलंच मत तो मांडतोय. मला असं वाटतं. अरे शास्त्रात कुठं आहे, पुराणात कुठं आहे, कुणी संतांनी कुठं सांगितले ते सांगायचं सोडून आम्हाला असं वाटतंय म्हणून सांगतात. तर आपली आपली ती सतत आपल्या मताची प्रस्थापना करणारे हे गाढव आहेत. तुका म्हणे ऐसी किती नरका गेली अधोगती. तुकाराम महाराज म्हणतात असे हे लोक किती नरकाला गेलेत हे समजून सुद्धा येत नाही. हे क्षुधा तृषा काही सर्वथा नावडे. पहावया धावे कोल्हाटासी. की भूक लागलेली आहे, तृषा म्हणजे ताण लागलेली आहे, तरी त्याचा भाम होईत नाही. पण कोल्हाट्याचा खेळ बघायला मात्र अगदी आवडीनं जातो. ते भूक ताण सगळं विसरून जातो. कथेशी साक्षेपे पाचारला जरी म्हणे माझ्या घरी कोडी नाही. आणि अशा माणसाला आपण विचारलं की अरे कथेला चल तर तो म्हणतो माझ्या घरात कोण नाही. आणि कोल्हाटाचा खेळ बघायला झाला तर आपण काय बिन विचारता जातो. बलात्कारे जरी आणीला कथेशी निद्रा घे लोडेशी टेकून या. अशा माणसाला ओढून चौरून जरी त्या कथा ऐकायला आणला तर तो भिंतीला टेकून झोपतो. तुका म्हणे थुंका त्याच्या तोंडावरी जातो यमपुरी भोगावया. असा जो माणूस आहे त्याच्या तोंडावर थुका तो यमपुरी भोगायला जातो. तुळशी वृंदावनी उपजला कांदा नावळे गोविंदा काही केल्या. तुळशी वृंदावने तुळशीचं वृंदावन आहे, त्यात कांदा पेरला म्हणून तो काय देवाला आवडणार आहे काय. तुळस देवाला आवडती, तो कांदा काय आवडत नाही. तसे अभक्त लोक हे देवाला आवडत नाहीत. तैसे तैसे वंशामध्ये झाले ते मानव जाणावे दानव अभक्त ते. त्याप्रमाणे वंशामध्ये असली जी माणसं झालेली असतात ते अभक्त आहेत आणि ते राक्षस आहेत असं समजावं. दानव म्हणजे राक्षस. केवळ्यामधील निर्गंध कणसे तैशी ती माणसे मती भक्तिहीन. केवडा म्हणून अरण्यामध्ये केवडा म्हणून एक वनस्पती आहे. केवडा तर ह्या फड्यासारखं असतं ते, आणि त्या केवड्याला कणीस येते ते भयंकर सुवासिक असतं. तर ते सुवासिक कणीस असतं त्याच्यावरती सर्प वगैरे सगळे येऊन बसतात वास हे करायला. केवड्यामधील निर्गंध कणस आहे, परंतु त्यात केवड्यामध्ये सगळ्याच कणसांना काही वास होत नाही. एखादं कणीस एक सुवासरहित निर्गंध म्हणजे सुवासरहित असतं. तैशी ती माणसे भक्तिहीन. त्याप्रमाणे केवड्यात जसं ते निर्गंध कणीस असतंय तसं भक्तिहीन माणसं ही समाजात असली तरी त्याचा काय उपयोग नाही, वंशामध्ये असली तरी त्याचा काय उपयोग नाही. तुका म्हणे देवी चंदनातील आळी नचडे निढळी देवाची. चंदनामध्ये आळी असती, चंदनाच्या झाडावरती किंवा चंदनाच्या पानावरती. ती काय देवावर कोण वाहत नाहीत. अळे ती काढून टाकतात आणि मग देवाला ते चंदनाचं ते फुलं चंदनाची पानं वाहतात. ती आळी काय वाहत नाही, ती काढून टाकतात बाजूला. तसं जे अभक्त लोक आहेत त्यांना हाकलून लावतात आणि मग ते सगळे त्याचा हे होतो. त्या अभक्त लोक जरी हे असले समाजामध्ये किंवा वंशामध्ये असले तर त्यांचा काय उपयोग नसतो. त्याच्या पुरे आता किती झाले आता 9:15 पुरे. उद्या